ऑलवेज अग्रेशन मध्ये राहणं चुकीचं आहे. शहाणपण कधी पण चांगलं असतं. मित्रांनो, एक सजेशन देतो, कधीही राईड करताना ना, कुठेही जा तुम्ही, राईड करताना, ड्रायव्हिंग करताना तुमचा इगो जो असतो ना, आपला इगो तो नेहमी डाऊन ठेवावा कधी पण. कारण या इगोमुळे आहेत ना, जास्तीत जास्त ऍक्सिडेंट पण होण्याचे चान्सेस भरपूर असतात. की बाबा हा माझ्या आडवा आला, तो मला कट कसा काय मारून गेला, किंवा तो हॉकिंग करतोय पाठून, कसं काय मला तो हॉकिंग करतोय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, इगोवरती घेऊन आपण आपल्याकडून जे काही कृत्य होतं, आपण स्पीडमध्ये गाडी पळवतो, आपण त्याला कट मारायचा ट्राय करतो, आपण त्याच्या पाठीमागे जाऊन हॉकिंग करायचा ट्राय करतो. ह्या सगळ्या गोष्टी ते कुठेतरी रोड रेज होण्याचे कारण आहेत. जेवढं होईल ना तेवढे ह्या गोष्टी लेटेड बी करायच्या. साईडून आलाय कट मारून, जा बाबा, काही नाही, तू कट मारणं बिंदास, तू मोठ्या बापाचा, आम्ही छोटे बापाचे. इव्हन मी पण कधी राईडला गेलो बाहेर, थोडंफार लॉंग राईडला वगैरे गेलो, तर माझ्यासोबत पण अशा गोष्टी होतात, भरपूर गोष्टी होतात अशा. पण त्यावेळेस मी माझा इगो जास्त बाहेर दाखवत नाही, कारण की मला माहिती असतं की या इगोइस्टिक मध्ये ना कुणाचं तरी नुकसान आहे, एकतर समोरच्याचं तरी, नाहीतर आपलं तरी, नाहीतर दोघांचंही. सो नुकसान होण्यापेक्षा आपल्या इगोवरती कंट्रोल ठेवा. तुम्ही बाहेर फिरताय हे लक्षात ठेवायचं, लेट इट बी करायचं ह्या गोष्टींना. ही गोष्ट आयुष्यात फॉलो करा, भरपूर याचा फायदा होईल, भरपूर. आणि अशा चांगल्या टिप्स साठी तुमच्या भावाला आवर रोडीला फॉलो करा आणि युट्यूबला जाऊन सबस्क्राईबचं बटन, ते लाल बटन आहे मोठं वालं, ते दाबा यार.